नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल समथिंग न्यू विथ राजश्रीमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीच्या सर्व विषयांचे अतिशय अचूक व सोप्या भाषेमध्ये स्वाध्याय पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासारखी इतर व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या। प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। या संस्कृतीला हडप्पा हे नाव का मिळाले असावे? इसवी सन 1921 मध्ये प्रथम हडप्पा येथे उत्खनन होऊन एका प्राचीन संस्कृतीचा शोध लागल्यामुळे या संस्कृतीला हडप्पा संस्कृती हे नाव मिळाले असावे। हडप्पा संस्कृतीतील भांड्याच्या नक्षीच्या नमुन्यांमध्ये कोणत्या प्रतीकांचा समावेश आहे? हडप्पा संस्कृतीतील भांड्यांच्या नक्षीच्या नमुन्यामध्ये माशांचे खोले, पिंपळ पान, एकमेकात गुंतलेली वर्तुळे यासारख्या प्रतीकांचा समावेश आहे। हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? हडप्पा संस्कृतीतील व्यापारी मलमलचे कापड इजिप्तला पुरवत असत। प्राचीन स्थळांना भेटी देताना काय कराल? जसे स्थळाविषयी माहिती मिळवाल, प्रदूषण रोखणे, ऐतिहासिक साधनांचे जतन करणे इत्यादी। उत्तर, प्राचीन स्थळांना भेटी देताना आम्ही तेथील स्थळांविषयी अधिक माहिती घेऊ, त्या स्थळांचा इतिहास जाणून घेऊ, तेथील भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊ, त्या स्थळाचे व्यवस्थित जतन होत आहे की नाही तेही पाहू। तिथे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत असेल तर स्थानिक संस्थेसोबत त्याविषयी चर्चा करू। तसेच कचरा पेटीतच टाकण्याच्या सूचनांचे फलक लावू। पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदडो येथील स्नानगृहाचे चित्र रेखाटन करा। विद्यार्थी मित्रांनो, इथे एका चित्राचा नमुना दिला आहे, ते पाहून तुम्ही तुमच्या शैलीमध्ये चित्र रेखाटन करण्याचा प्रयत्न करा। मोहनजोदडो येथे 2.5 मीटर खोल, 12 मीटर लांब व 7 मीटर रुंद असलेले एक प्रशस्त स्नानगृह होते। तसेच कुंडातील पाणी झिरपून जाऊ नये म्हणून ते आतून पक्क्या विटांनी बांधलेले होते। त्यात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था होती। त्यातील पाणी वेळोवेळी बदलण्याची सोय होती। हडप्पाकालीन लोकजीवनाची माहिती खाली दिलेल्या तक्त्यामध्ये लिहा। मुख्य पिके आहेत गहू, सातू आणि बार्ली। पोशाख, सुती लोकरी कपड्यांचा वापर होत असे। स्त्री पुरुष गुडघ्यापर्यंतचे वस्त्र व उपरणे वापरत। दागिने आणि अलंकारामध्ये सोने, तांबे, रत्ने, शिंपले, कवड्या, बिया यांचे दागिने तसेच अनेक पदरी माळा, अंगठ्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बांगड्या इत्यादी अलंकाराचा वापर होत असे। एका शब्दात उत्तरे लिहा। असे प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा व त्यांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीचा शोध कुठे लागला? याचे उत्तर आहे हडप्पा। पुढचा प्रश्न आहे, मोहनजोदडो कोणत्या नदीच्या काठावर आहे? आणि याचं उत्तर आहे इंदस। पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांवर कशाच्या आकृत्या होत्या? उत्तर, प्राण्यांच्या। पुढचा प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीच्या भांड्यावर कोणत्या रंगाने नक्षी काढली होती? याचे उत्तर आहे काळ्या। पुढचा प्रश्न, हडप्पा संस्कृती आणखी कोणत्या नावाने ओळखली जाते? हडप्पा संस्कृती ही सिंधू संस्कृती म्हणूनही ओळखली जाते। हडप्पा संस्कृतीच्या काळातील इतर जागतिक संस्कृती जगाच्या नकाशा आराखड्यात दाखवा। लोथल, धोलावीरा, मोहनजोदडो आणि कालीबंगन या 4 संस्कृती त्या काळी अस्तित्वात होत्या। थँक्यू। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व यासारखी इतर उपयुक्त स्वाध्याय पाहण्यासाठी आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टला नक्की भेट द्या।